गोवंश तस्करीच्या संशयातून पेठ रोडला तिघांवर जीवघेणा हल्ला। गोवंश तस्करीच्या संशयातून म्हशींची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांना पेठ रोडवरील राऊ हॉटेल येथे रोखून दुचाकीने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रात्री म्हसोळ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून 1 गंभीर आहे। याबाबत पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथून टेम्पो व पिकअप मधून म्हशींची वडाळा गावाकडे वाहतूक केली जात होती। या वाहनातील म्हशी वडाळा गावातील गोठ्यात पोहोच केल्या जाणार होत्या। रात्री 10 वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील जवळील राऊ हॉटेल सिग्नलच्या अलीकडे दुचाकींवर 30 ते 35 लोकांचा जमाव आला। त्यांनी ही दोन्ही वाहने रोखत वाहनांमध्ये असलेले फहाद चौधरी राहणार बागवणपुरा, हमीद शेख राहणार वडाळा, वादिल शेख राहणार नाईकवाडीपुरा या तिघांना खाली ओढून जबर मारहाण केली। या मारहाणीत फहाद हा गंभीर जखमी झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच म्हसोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलिसांची वाहने येत असल्याचे बघून हल्लेखोर दुचाकीने फरार झाले। तसेच जखमींना पोलिसांनी तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविले। या प्रकरणी म्हसोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे। साईराम हॉस्पिटल समोर पेठ रोड म्हसोळ येथे फिर्यादी वाजिद कुरेशी यांना काही इसमांनी मारहाण केल्याची आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली होती। त्यामध्ये पोलीस म्हसोळ येथे कलम 310, 311 BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्यामध्ये युनिट 1च्या गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामध्ये अभिमन सानप आणि किरण केवट हे महत्वाचे 2 आरोपी होते। त्या या 5 आरोपींना म्हसोळ पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे। पुढील तपास म्हसोळ पोलिसांचे PI श्री डाके साहेब करत आहेत। सर, घटना कशावरून झाली होती? गोवंश तस्करीचे संशयावरून मारहाण करण्यात आली? नाही, आता ते फिर्यादमध्ये तसं आलेलं नाहीये, त्यामुळे ती पुढचा तपास जो आहे तो सगळा म्हसोळ पोलिसांनी करत आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नाशिक।